आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। विद्युत रेलवे की शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में ठाणे स्टेशन पर एक अनोखी प्रदर्शनी। सपने लगने वाली बुलेट ट्रेन अब हकीकत बन चुकी। इतिहास आज 100 साल पूरे कर चुका है। इस दिन बोरी बंदर से कुर्ला मार्ग पर पहली इलेक्ट्रिक ट्रेन चली। इस शताब्दी वर्ष के अवसर पर ठाणे रेलवे स्टेशन पर एक कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें बिजली से चलने वाली BC ट्रेनों के मशीनों का प्रदर्शन किया गया, रंगोली बनाई गई, सेल्फी पॉइंट आदि बनाए गए। ठाणा स्टेशनला म्हणजे जसं म्हणजे वरून आदेश जे आलेले आहेत त्याप्रमाणे इकडे एक पंडाल उभा केलेला आहे, मंडप घातलेला आहे। त्याच्यामध्ये जुन्या आणि नवीन ज्या मशिनरी आहेत लागलेल्या आहेत त्याचं आम्ही म्हणजे ठेवलेलं आहे डिस्प्लेमध्ये आणि रांगोळी वगैरे ठेवलेले आहे, प्रदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीमध्ये, जेणेकरून लोकांना जुन्या पद्धतीच्या काही गाड्या होत्या आणि आता नवीन पद्धतीच्या गाड्या आहेत। जसं त्यावेळेला रेट्रो रेक्स चालू होते आणि आता सध्या ह्याचे म्हणजे आमची जे गाडी चालते आहे गाडी जी चालते आहे म्हणजे जी हाय स्पीड गाडी आहे त्या गाडीच्या बद्दल नवीन आता नवीन जुन्या गाड्या होत्या त्यावेळेला ब्रिटिशांनी जेव्हा काढल्या होत्या तेव्हा जुन्याच पद्धतीच्या गाड्या होत्या। आता जसं भारत नवीन विकास करत आहे त्याप्रमाणे नवीन पद्धतीच्या गाड्या, नवीन कोचेस, नवीन इंजिन्स यामध्ये सुधारणा होत होत सध्या आता नवीन गाड्या आमच्याकडे आलेल्या आहेत। नवीन गाड्या येत आहेत, परंतु क्राऊड कंट्रोल करण्याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला पाहिजे ते बऱ्याच वर्षापासून वाढत नाहीत आणि खोट्या घोषणा केलेल्या जातात। आज जागतिक दर्जा ठाण्याला मिळावा म्हणून किती वर्षापासून मी ऐकतो, फक्त घोषणा याच्याकरता जे अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती होत नाहीत आणि ही आमच्या प्रवासी संघटनेची खंत आहे। सर, आज 100 वर्ष झाली आहेत रेल्वे स्टेशनला, रेल्वेला, आणि 100 वर्ष साजरा करण्यात येते ठाण्यामध्ये। कशा पद्धतीचा कार्यक्रम, काय सांगाल त्या संदर्भात? मी आमच्या तावडे साहेबांना, स्टेशन मास्टरना धन्यवाद देतो। अतिशय एज्युकेशन का पहिले गाडी कशी, इंजिन कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे याची इतांत माहिती या एज्युकेशनमध्ये थोडक्यात दिलेली आहे। खरोखर हे तरुण पिढीला हे माहिती व्हावं, परिवर्तन कसं दिवसेंदिवस होत आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो।